हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण उकडीचे मोदक, ते पण पहिल्याच प्रयत्नात एकदम अशी छान. तर चला मग आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच उकडीचे मोदक हे सुरू होते, म्हणून चला म्हटलं आपण पण ही रेसिपी ट्राय करूया. तर चला मग रेसिपी मी सुरू करते इथं. तर मग त्यासाठी घेतलं होतं मी पूर्ण एक नारळ घेतलं होतं, ते व्यवस्थित खिसून घेतलं. नंतर एक वाटी खिसलेला गूळ घेतला होता, पण आपल्याला इथं अर्धीच वाटी गूळ लागला. नंतर 1 ग्लास तांदूळाचं पीठ घेतलं होतं आणि खसखस घेतली होती 2 चम्मच. नंतर मग कढाई तापायला ठेवली. नंतर त्यात घातली तूप 1 चमचा. नंतर खसखस टाकली, व्यवस्थित तिला फ्राय करून घेतलं. नंतर किसलेलं खोबरं 1 वाटी, ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं 2 ते 3 वेळेस. ते व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे पाणी त्यातलं चाललं जातं. आणि नंतर टाकायची अर्धी वाटी आपला गूळ खिसलेला. मी तर अर्धी वाटी गूळ घेतला, तो पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. म्हणजेच हे मोदकामधलं सारण आपण तयार करून घेत आहे इथं. आणि छान आता मंद आचेवर हे सारण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि नंतर टाकायचं काजू बदाम. नंतर ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपलं इथं सारण रेडी व्हायला लागलं होतं. आणि आता इथं सारण व्यवस्थित तयार झालं होतं. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आणि हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. तर चला मग आता आपण उकडी काढून घेऊया तांदूळाच्या पिठाची. जेवढं मी पीठ घेतलेलं तेवढंच पाणी घ्यायचं. एक पातेलं तापायला ठेवायचं, त्या पातेल्यामध्ये ते पाणी टाकून द्यायचं. नंतर 1 चमचा तूप टाकायचं आणि त्याला उकळी येईपर्यंत उकळ येऊ द्यायची. नंतर उकळ आल्या की मीठ घालायचं थोडं चवीनुसार. आणि थोडं पीठ टाकून त्याची खिशी तयार करून घ्यायची, म्हणजे गोटून घ्यायचं पीठ हळूहळू असं. आता व्यवस्थित पूर्ण पीठ असं मिक्स करून घ्यायचं. आणि 1 ते 2 मिनटं असं वाफेवर त्याला आपण परत वाफ देऊन घ्यायची. आणि नंतर काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. आणि त्याचा व्यवस्थित आता डो तयार करून घ्यायचा. पूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचं. नंतर डो तयार करून घ्यायचा. थोडी डो तयार करण्यास मेहनत लागते. छान येत. आता मी गोल आकारात असा डो तयार करून घेतला होता. आणि मग इथं घ्यायचा मोदकाचा साचा घ्यायचा, त्याला थोडं तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपले मोदक चिटकणार नाही त्यासाठी. आणि आतमध्ये थोडा तांदूळाच्या पिठाचा गोळा टाकायचा आणि पूर्णपणे त्याला चिटकवून घ्यायचा. आणि नंतर जे सारण तयार केलं होतं आपण ते घालायचं. आणि परत वरून थोडं तांदळाचं पीठ लावून बंद करून घ्यायचं. आणि इथं आपला आता मोदक तयार झाला होता. आणि इथे मी असे सर्व मोदक इथं करून घेतले. आणि हे मी फर्स्ट टाईमच केले होते. आणि इथं माझे असे सर्व मोदक तयार झाले. आणि त्यासोबतच मी एक करंजी पण करून घेतली होती. मोदकासोबत करंजी करायला पाहिजेत म्हणतात. नंतर मी तांदूळाच्याच पिठाची करंजी करून घेतली. इथं माझी करंजी पण आता तयार झाली होती. करंजी आणि मोदक आपले इथं तयार झाले होते. चला मग आता उकड काढून घेऊया मोदकची. त्यासाठी अगोदरच मी इडली पात्र ठेवून दिलं होतं पाणी टाकून त्याच्यामध्ये उकळासाठी. नंतर आपले मोदक थोडे पाण्यामध्ये टॅप करून मोदक आपल्याला असे सगळे ठेवून घ्यायचे एका भांड्यामध्ये. त्या भांड्याला अगोदर मी तूप लावून घेतलं होतं मोदक ठेवण्या अगोदर. छान आता मोदक आपले 10 मिनटं उकड काढून घेऊया मोदकाची.
आणि 10 मिनटानंतर माझे मोदक इथं रेडी झाले होते. सर्व मोदक मी एका केळीच्या पात्रात काढून घेतले आणि हे मोदक मी फर्स्ट टाईम केले होते. माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मी उकडीचे मोदक करावे आणि ती पण इच्छा माझी गणपती बाप्पाने पूर्ण केली. नंतर मी गणपती बाप्पाला आपलं नैवेद्य दाखवलं, आरती करून घेतली सर्वांनी आणि सर्वांना हा प्रसाद वाटप पण केला आम्ही. नंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.